हां, ज्या वेळेला राम लक्ष्मण समुद्र सीतेला रावणाने नेलं पळवून, तर त्यावेळेला ते समुद्रकिनारी गेले सगळेजण वानरं सगळे. आणि आता ते सेतू बांधायचा होता. तर ते सगळ्या वानरांमधला ते एक ते दोघंजण होते नळनीळ. तर ते नळनीळांच्या हाताने ते दगडं पाषाण सगळे जिवत होते, तरंगत होते त्यांच्या हाताने. तेव्हा ते ते टाकायचं म्हणजे आणून द्यायचं काम चाललेलं होतं सगळ्यांचं. तर त्यांच्यामध्ये एवढे ते वानर सगळे आणि त्याच्यात एक खारुताई होती. ती खारुताई आपली तिच्या हातात किती बसत असेल, केवढा हात तिचा. त्याच्यात माती आणायची आणि त्या दगडाच्या फटीत टाकायची. हातात एवढी एवढी माती आणायची आणि दगडाच्या फटीत टाकायची. आता ती खारुताई कोणाला दिसेल का तरी येताना जाताना ती. तर ती लक्ष्मणाच्या पायाखाली दाबले गेले. दाबल्या गेल्यावर तिचा श्वासोश्वास एकदम हे झाला. तेव्हा ती लक्ष्मणाने तिला उचललं आणि रामाकडे नेलं. तेव्हा रामाने तिला असं हातावर घेतलं आणि तिला विचारलं की इतकं का. तर ती म्हणली, म्हणजे रामाने विचारलं, तू एवढी एवढीशी माती आणखीन फटीत टाकते तर का. तर म्हणली, ही तुम्हाला ती सेतू बांधायला मदत, माझं तेवढंच खारीचा वाटा, त्याला म्हणतात खारीचा वाटा. तेव्हा तिला मग ते रामाने हातावर घेतलं आणि तिला सांगितलं, विचारलं की तुला मी जीवदान देतो. तर नाही म्हणली. असलं मरण कधी यायचं म्हणली. हं, देवाच्या हातावर आणि देवाच्या समोर असं मरण असल्यावर कशाला मी माघारी घेऊ म्हणली. नाही नाही म्हणली, मला मरणच पाहिजे म्हणली. मरण असावं तर असं, नाहीतर अक्षय शिंदेसारखं. मला हे सांगायचं होतं. तर देवाधिकात असं होऊन गेलेलं, तर काहीतरी त्याचा विचार केला पाहिजे देवाधिकातलं. मला असं देवाधिकाचं सांगायला आवडतं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा, कमेंट करा मला. आणि ते काय म्हणतात ते लाईक करावं जरा, करीत जावं लाईक ते.